भैया तू जायचं मी नबी पटेल तिडीकर। मी माझ्या गावातील जनतेने मला सोसायटीचं चेअरमन करून माझ्या पत्नीच्या नावे जिल्हा बँकाचा ठराव दिलेला आहे। सर्वप्रथम मी माझ्या तिडी मखरमतपूर गावकऱ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि संपूर्ण जिल्ह्यातून मला आग्रह होता की तेच आमदार, तेच खासदार, तेच मंत्री, तेच झेडपीचे सदस्य, तर सर्वसामान्यांचा आवाज दबल्या जातो। मला आग्रह केला की साहेब तुम्ही पुढे व्हा आणि गोरगरीब जनतेचा आवाज ह्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेत रुजू द्या। म्हणून मी जनतेच्या आग्रहाखातर माझ्या पत्नीला नामे परवीन नबी पटेल यांचा आज महिला प्रतिनिधी म्हणून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फॉर्म भरला। मला संपूर्ण जिल्ह्यातून आग्रह होता, सिल्लोड आहे, सोयगाव आहे, पैठण आहे, वैजापूर आहे, गंगापूर आहे, खुलताबाद आहे, कन्नड आहे, प्रत्येक तालुक्यातून मला आग्रह होता की सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातो, तुमच्यासारख्याचा तिथं असणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून मी जनतेच्या आग्रहाखातर आमचे छावा संघटनेचे रवी बोडके, आमचे मित्र वडगावकर साहेब, मंगेशराव वडगावकर साहेब, इस्माईल पटेल साहेब आणि आम्हाला सर्व मानणारे चाहणारे सर्व सोबत आम्ही आज जिल्हा बँक निवडणुकीचा अर्ज दाखल केला। मी सर्व मतदारांना आग्रहाची अशी विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्ह्याचं भवितव्य, शेतकऱ्यांचं उज्ज्वल असं भविष्य आपल्याला निर्माण करायचं आहे। म्हणून आपल्या हक्काचा एक आवाज तुम्ही आम्हाला निवडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवावं ही आग्रहाची अशी नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द निवडणूक केव्हा? जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणूक केव्हा? 21 जुलैला दिनांक, 22 जुलैला निकाल आहे। 21 जुलैला। आणि किती खातेदार आहे, किती मतदार आहे, मतदार आहे? वैजापूर तालुक्यातून जवळपास 115 सोसायटीचे ठराव आहे
सोसायटी मतदारसंघातील मतदार आहेत आणि बिगर शेती मतदारसंघातील त्याच पद्धतीने सरासरी आहे. तर तो आकडा काही मला सांगता येणार नाही. निवडणूकमध्ये हे महिलांसाठी विशेष खाता वो आहे का त्याचं आरक्षण वगैरे आहे? हा, महिला प्रतिनिधी म्हणून जिल्हा बँकेत 2 सदस्य आरक्षित आहे, आरक्षण राखीव आहे महिलांसाठी. मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना हेच आवाहन करेल की आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी, आपल्या जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी, जो ग्रामीण विकासाचा एक कणा आहे, ग्रामीण विकासाला एक दिशा देणारी बँक आहे, अशा बँकेत सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी परवीन नबी पटेल यांनाच आपण आपलं अमूल्य असं मत देऊन विजयी करावं ही आग्रहाची विनंती करतो. तुम्ही आणि तुमच्या तुम्ही आव्हानही करा. आणि नमस्कार, मी रवींद्र बोडके. एक मिनिट. नाही राजेंद्र हां नमस्कार, मी रवींद्र बोडके, संस्थापक छावा संघटना. आज परवीन नबी पटेल यांनी जो जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये महिलांना आरक्षित असलेल्या वर्गातनं फॉर्म भरलेला आहे, तर त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि त्या अँगलने आम्ही विविध मतदारांशी चर्चा पण केलेली आहे. आणि नबी पटेल यांचा जो मदत करण्याचा स्वभाव आहे तो लक्षात घेऊन सगळ्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निश्चितच ताईंना फॉर्म भरल्यानंतर, आज अर्ज भरल्यानंतर आम्ही निश्चितच त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. तरी मी त्यांना परत विनंती करतो की तुम्ही आम्हाला आमचं असं सहकार्य करावं आणि आज जिल्हा बँकेच्यामध्ये महिला प्रतिनिधी देण्यासाठी आपण मदत करावी अशी मी मतदारांना विनंती करतो. मंगेशजी वडगावकर पण 2 शब्द बोलतो. नमस्कार, मी मंगेश वडगावकर. सरांनी जो फॉर्म भरला, महिलांसाठी प्राधान्य दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि द्यायलाच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये बचत गटाला खूप तसा मॉब दिला जात नाही. कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असती, बाकीचे लोक असतात, छोट्या छोट्या बँक असतात, पतपेढ्या असतात, हे त्यांना ॲक्सेप्ट करत नाही. ADCच्या बँकेत जर हा आवाज उचलून मोठ्या मोठ्या लोकांनी जर चांगली मदत करून दिली आणि बचत गटाला प्राधान्य दिलं, जसं आता लिज्जत पापड छोटा होता, खूप मोठा झाला, तेव्हा झाला जेव्हा बचत गटामध्ये तो आला. महिला संघटना जेव्हा कार्यान्वित होतात ना, तेव्हा महिलांचं प्रतिनिधित्व करणारी महिलाच पाहिजे असते. म्हणून आम्ही आग्रहाची विनंती म्हणून सांगतो की तुम्ही प्रचंड मतांनी यांना विजयी करा. आणि महिलांसाठी हे सगळं खूप चांगलं कर्तृत्व करणाऱ्या महिला आहेत. आणि नबी पटेल ही हेल्पिंग नेचरचे आहेत, ताई पण हेल्पिंग नेचरचे आहेत, त्यामुळे सहकार्य करतो, सगळ्यांना मदत करा. धन्यवाद.